अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता. संविधानावरील चर्चेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता. रायगडवरील वाघ्या श्वानाच्या समाधीबाबत संभाजीराजे छत्रपती काय बोलणार? दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपतींची पत्रकार परिषद. पन्हाळा किल्ल्यावर शिवस्मारक उभारणीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर. लाखो शिवप्रेमींची इच्छा होणार पूर्ण. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार. आजच्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष. सर्व व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश मराठी भाषेत लिहावे. गुढीपाडव्यापासून नियम लागू. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. राज्यातील 60 वर्ष वय पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना दरमहा 12,000 रुपये निवृत्ती वेतन. कामगार मंत्री आकाश फुंडकरांची माहिती. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी मंगळवारी पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कुणाल कामरा वादावर कंगनाची प्रतिक्रिया. हे सर्व फक्त 2 मिनिटांच्या लोकप्रियतेसाठी. कोणाचाही अपमान करणे किंवा बदनामी करणे योग्य नाही, कंगनाचं वक्तव्य. अकोल्यात शिवसेनेच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल. तक्रारीवर कुणाल कामरा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. तर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल. उल्हासनगरमधील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिक आक्रमक. कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत कामराचं पोस्टर जाळलं. कुणाल कामरा विरोधात कल्याणमध्ये शिवसेनेकडून निषेध. कुणाल कामरासह संजय राऊत यांचा देखील फोटोला जोडे मारत केलं आंदोलन. भारतीय लष्करी अकादमीमध्ये 92 वर्षात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची आता एक तुकडी सामील होणार आहे. जुलै 2025 पासून देहरादूनमधील IMA मध्ये आता सामील होणार आहे. औरंगजेबच्या कबरीच्या वादामुळे 7 जणांवर जिल्हाबंदी. संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेशबंदीचे आदेश. अप्पर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी आदेश काढले. वर्ध्यात निमा संघटनेच्या वतीनं शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर. 79 रक्तदात्यांनी केले रक्तदान. मोहीममधील रोगनिदान शिबिरामध्ये 70 रुग्णांची रक्त तपासणी आणि 25 रुग्णांची ECG. हनुमान जयंतीनिमित्त तिप्पट पोलीस बंदोबस्ताची मागणी. खुलताबादमधील भद्रा मारुती संस्थेतर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. 150 पोलिसांचा बंदोबस्त देण्याची संस्थेची मागणी. पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंप हाऊसला सील ठोकलंय. ऐन उन्हाळ्यात पंप हाऊस सील केल्याने पैठणच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कहर. 12 दिवसांनंतर तापमान 39.2 अंशांवर. यंदाच्या उन्हाळ्यात दुसऱ्यांदा झाली नोंद. 3 कोटींच्या थकबाकीमुळे पैठणचा पाणीपुरवठा बंद. पाणीपट्टी थकल्याने पंप हाऊस केले पाटबंधारे विभागाने सील. मराठा जोडो अभियान घेऊन निघालेली राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा पोहोचली सोलापुरात. छत्रपती संभाजी महाराज चौकात जिजाऊ रथयात्राचं केलं जोरदार स्वागत. पारंपरिक वाद्य लेझिमच्या सादरीकरण करत सोलापुरातून काढण्यात आले जिजाऊ रथयात्रा. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अंजली रमेश यांची नियुक्ती. नियुक्तीचे आदेश सामान्य विभागाच्या प्रशासनाने काढले. मुंबई महापालिका मुंबईकरांचा गुढीपाडवा आणखी गोड करणार. 50 बचत गटांना एकत्र आणत BNCचा पुरणपोळी महोत्सव. घरपोच मिळणार पुरणपोळी. 28 मार्चपर्यंत नोंदणी आवश्यक. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे 90% बांधकाम पूर्ण. संपूर्ण संकुलाचे काम 30 जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीला भरघोस प्रतिसाद. पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदन ओटीची पूजा बुकिंग फुल. येरमाळा येथील येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा आली 2 आठवड्यांवर. पोलीस प्रशासन आणि मंदिर संस्थांकडून मंदिर परिसरात जोरदार तयारी. यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.
गणेश मूर्तिकार संघटनाची हायकोर्टात धाव. पीओपी संदर्भात केंद्राच्या सूचनांविरोधात उच्च न्यायालयात दाद. 23 एप्रिलला होणार सुनावणी. दिल्लीत उन्हाचा कहर. आज तापमान 38 ते 40 डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. बेस्ट बसचं नेटवर्क सध्या कोलमडलं. आता बेस्ट उपक्रम लवकरच बसचं नेटवर्क गुगल मॅप सोबत जोडणार. प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुपारी बस येणार. आरोग्य यंत्रणेचे 313 राज्यात 3064 डॉक्टरांची पदं रिक्त. कॅगच्या आरोग्य विभाग लेखी परीक्षण अहवालातून माहिती उघड. मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी पॉवर ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत घेण्यात येणार. मध्य रेल्वेवर कल्याण आणि बदलापूरच्या दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हरब्रिजच्या गर्डरचं डी लॉन्चिंग होणार. पश्चिम रेल्वेने सर्व विभाग भंगारमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं. 2024-25 या मोहिमेअंतर्गत भंगार विकून 507 कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ. समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत 1,85,00,000हून अधिक वाहने धावली. वाहनांकडून टोलच्या माध्यमातून मोठा महसूल मिळत असल्याची माहिती. सोनू निगम स्टेजवर परफॉर्म करताना काही विद्यार्थ्यांनी दगड आणि बाटल्या फेकल्या. दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या एजिंग वेस्टमधील ही घटना. सोलापूर नागरी औद्योगिक बँकेसाठी एक रकमी परतफेड योजना लागू होणार. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आश्वासन. आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले कर्जदारांच्या मदतीला. सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रतिकात्मक विमाने उडून संभाजी ब्रिगेडचे आंदोलन. सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्र येत प्लास्टिकचे विमाने उडून केला निषेध. बदलापुरात कोरोना काळातील कोट्यवधी रुपयांचे साहित्य धुळखात. याबाबत बदलापूरकरांची नाराजी व्यक्त. पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या वस्तूंच्या संदर्भात पत्र देऊनही अजूनही कोणत्या सूचना किंवा आदेश आलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पालडोह प्राथमिक शाळेमध्ये चावडी वाचन. 365 दिवस भरती शाळा. विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेळावा आणि स्त्री शक्तीचे उत्सवाचे आयोजन. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मेळावा आयोजित. या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 महिलांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव. परभणीत आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी हे सण शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत. शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केलं नागरिकांना आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.